अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्थायी समितीचे माजी सभापती गणेश बबनराव गीते यांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दाखल केलं आहे. महायुतीमधून नाशिकची जागा अद्याप कोणत्या पक्षाला सुटेल हे जाहीर झालेलं नसलं तरी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गणेश गीते यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने नाशिकच्या जागेवर भाजपच आग्रही असल्याचं दिसून येत आहे. सद्यस्थितीत नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने या जागेवर विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांनी दावा केलेला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करूनच आपण भारतीय जनता पक्षाच्या नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचं गणेश गीते यांनी म्हटलं आहे. पण अजून भाजपला जागा नाही. यापूर्वी मला आमच्या नेत्यांनी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील, आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती. ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता. त्यामुळे मी आज या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतो. आतापर्यंत त्यांच्याशी फॉर्म भरण्याच्या आधी काही चर्चा झाली आहे? नाही, मी 2-3दा भेटून आलो त्या ठिकाणी, पण अजून युतीचाच निर्णय होत नाही. तो कदाचित उद्या होईल आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं इतकं घाईघाईत शक्य पण नाही. त्यामुळे मी आज फॉर्म भरतोय. जो भाजपचे उमेदवार अर्ज दाखल करताय याच्यासाठीचा काही एबी फॉर्म वगैरे लागतो ते तुम्हाला मिळाले का? नाही, एबी फॉर्म जागा जर युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सुटली तर एबी फॉर्म सोमवारी येतील. एबी फॉर्म शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत द्यायचं असतं आणि मी एक भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय आणि दुसरा फॉर्म मी अपक्षपणे या ठिकाणी भरून ठेवतोय. सध्या परिस्थितीत नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 622 मतदारसंघ असून यापैकी 3 विद्यमान नगरसेवकांचे निधन झाल्याने प्रत्यक्षात 619 मतदारांना 18 जून रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अशातच नाशिकचे बाहुबली गणेश गीते यांनी भाजपचे संघटमोर्चा गिरीश महाजन यांच्या चर्चेनंतरच उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं सांगितलं. दरम्यान सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून 2 तारखेला अर्ज छाननी तर 4 तारखेला माघारीची मुदत देण्यात आलेली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.